अधिपती, अधिपती. काय, कुठे हरवलायस? काय नाही हेच की. झाल्या का फाईलीवर सह्या? हा तेच करायला लागलोय. वहिनींचा विचार करतोयस ना? नाही तुला कसं कळलं? भावा, यात न कळण्यासारखं काय? त्या घरी येस तर तुझ्या डोक्यात त्यांचाच विचार असणार, हे माहितीये मला. काय कशात लक्ष लागत नाही मर्दा ओंक्या, खरं सांगतो तुला. आपलं माणूस आपल्या नजरेआड झालं ना, डोसका असं भिर 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 भान भान करतोय दिवसभर. काय करतोय काय काय कळत नाही, कशात लक्ष लागत नाही, जगावंसं वाटत नाही. काय सांगू तुला. लई डेंजर. काय जगण्यात रसच नाही हो. असं करून कसं चाललं अधिपती? आता विचार कमी आणि कृती जास्त. तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण मनातल्या भीतीचं काय करू मी? अरे, तू विसरलास का वहिनी काय म्हणायच्या? वहिनी म्हणायच्या ना नेहमी की भीतीच्या पुढे गेल्याशिवाय आपल्याला जे हवं ते गाठता येत नाही. मोठं मोठं डायलॉग देतायचा. अरे बाबा, भीतीच्या पुढे जायचं बरोबर आहे. मी गेलो त्यांच्याकडे वर तोंड करून आणि म्हणले येत नाही, जा तुझं तू घरला परत युटर्न मारून म्हणल्यावर कुठल्या भीतीच्या उडी मारून जातोस पलीकडे आता? एक सांगू का अधिपती? तुम्ही दोघं ना एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तुमची गाठ ब्रह्मदेवाने बांधली आहे. त्यामुळे जे काय नोटीस वगैरे आहे ना, ती जरी आली त्यामुळे तुमचं नातं नाही तुटणार याची खात्री आहे मला. मग तू कशाला एवढा घाबरतोयस? तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव आणि त्यांना घरी आणायला जा. त्या तुझ्यासोबत येणार नाही असं होणारच नाही. ओंके तुला खरं सांगू काय, मला एवढं टेन्शन आलं होतं का नाही, आता तू बोललास जरा मला बरं वाटलं. एक दोन दिवस बघतो आईसाहेबांचं काय म्हणणं आहे, नाहीतर मी जातो मास्तरीन बाईसनी घेऊन येतो, आहे का नाही. किती दिवस झाले मरता त्यासनी बघितलं ना, मी लई मिस करतोय ओंक्या. खरं सांगतो तुला, का एकदा त्यासनी भेटतोय असं झाले. आंबाबाई बघायलाच नव्हतं, भेट घडवून आणा आमची, करा काय तर. यो साक्षीला आहे बघ.